असा एक आरोप होतो की ह्याचं सगळ्याचं प्लॅनिंग केलं होतं आधीपासून, घुमटावर जायचं ते सगळं, असं काही ठरलं होतं आधी? नाही, असं काही ठरलं नव्हतं, पण सकाळी अशा सूचना होत्या की शरयू नदीमध्ये स्नान करायचं आणि तिथली मुठभर माती आणून इथे ठराविक जागेवर घालायची, एवढीच आपल्याला कारसेवा करायची. तर सगळी जण खूप चिडलेली होती, आम्ही माती आणायला आलो नाही आहोत, आम्ही माती काढायला आलोय. असं महिला पुरुष जे जे कोणी होते त्या प्रत्येकाच्या मनात मात्र हे होतं की माती घालायची नाहीये, तर तिथलं काहीतरी काढायचंय. तर ही आतूनच आलेली भावना होती. बरं. आणि हा हा जो दगड आहे तो त्यातलाच आहे? हा दगड आहे, हा त्यातलाच आहे. आणि ज्या वेळेला ते ह्यांनी सांगितलं तसं थोडे कारसेवक, म्हणजे एकीकडे भाषणं चालली होती ऋतंभराजींसारख्या असं मनाला स्पर्श करणारं आणि असं भाषण चाललेलं होतं. हां, आणि त्यामुळे ते लोक त्या बाजूला जेव्हा गेली त्यावेळेला, आदल्या दिवशी पण आम्ही दर्शनाला म्हणून गेलो होतो, दर्शन तर लांबूनच होतो, त्यावेळेला आम्ही ते सगळे एवढे जाडीचे खांब बघितलेले होते, उभे खांब, आणि त्याला आडवे काय घातलेले होते, बॅरिकेड, त्याच्या बाहेरून आपण दर्शन घ्यायचं होतं. जे लोक तिथे धावत गेले त्या लोकांनी पहिल्यांदा ते असे आडवे खांब काढून घेतले आणि 10-12 जण एका खांबाला धरून तो खांब असा घुमटावर ढकलत होते. आणि म्हणजे तो जोरच एवढा मोठा होता की एवढ्या जाडीची असलेली भिंत, त्याला तो लोखंडी खांब आपटला जात होता. आणि त्यामुळे हे सगळं आदल्या दिवशी होत होतं का? हे 6 तारखेला झालं? 6 तारखेला, पण आदल्या दिवशी आम्ही ते बघितले होते. एवढ्या एवढ्या जाडीचे असे आडवे दांडे होते घातलेले उभ्या ह्याच्यात, आणि ते असे काढता येत होते. ते असे काढून घेतले आणि 10 किंवा 12 जण एका खांबाशी, अशा पद्धतीने ते त्या घुमटावर लोकांच्या मनात जोर निर्माण झाला होता. आणि वादळ कसं असतं, त्याला कोणी थांबवू शकत नाही.